आता बघूयात राजकीय टॉप 9 बातम्या। एका कर्तबगार स्त्रीने मुंबईचा महापौर व्हावं, मुंबई महापौर पदाच्या प्रश्नावर अमृता फडणवीसांचं उत्तर। काँग्रेसनं आपल्या लोकांना आमिष देऊन पळवलं, आपले उमेदवार पळवणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना काँग्रेसनं उमेदवारी देऊ नये। अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया, त्यांना परत राष्ट्रवादीकडे पाठवण्याची पहिली आट काँग्रेस समोर ठेवा, देशमुखांचं पदाधिकाऱ्यांना आवाहन। मॉर्फ व्हिडिओ बाहेर काढण्यामागे सुनील तटकरेंचाच हात, तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढले तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही, महेंद्र दळवींचा इशारा। मोह पंढरपूर पालखी महामार्गाच्या कामात घोटाळा, ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप, तर कोट्यावधींची उधळण करणाऱ्या जाहिरातींसाठी पैसे येतात कुठून, अंधारेंची महायुतीच्या नेत्यांवर टीका। मनसे नेते संदीप देशपांडेंनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची भेट, मुंबईतील बांधकाम विभागातील भ्रष्टाचारासंदर्भात दोघांची भेट, देशपांडेंची कारवाईची मागणी। महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचाच फॉर्म्युला ठरला, मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली नाशिक नागपुरात भाजपा शिवसेना एकत्र, तर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी भाजपा वेगवेगळे लढणार, सूत्रांची माहिती। नागपुरात पवारांच्या राष्ट्रवादीची कार्यकारिणीची बैठक झाली, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंकडून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। गेल्या निवडणुकीत जागा वाटपाबाबत घोळ झाला, तसा आता होऊ नये, एका आठवड्यात जागा वाटपाबाबत धोरण ठरवा, शशिकांत शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना। मुंबईतील कापड गिरण्यांच्या जमिनीवरील घरं आणि चाळीच्या झपाट्यानं पुनर्विकास होणार, नियमावलीत फेरबदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा। अनेक वर्षांपासून रखडलेल्या पुनर्विकासाला चालना मिळणार। मुंबईतील सर्व पोलीस वसाहतींच्या पुनर्विकासासाठी धोरण तयार करणार असल्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, पोलिसांच्या कुटुंबांना हक्कांची घरं माफक दरात देण्याचा सरकारचा प्रयत्न। तर सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। सिन्नरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराची माघार, प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवार दर्शन भालेराव यांची माघार, माघारीमुळे ठाकरेंच्या शिवसेनेनं उघडलं खातं। प्रभाग क्रमांक 5 मधून उदय गोळे हे आता बिनविरोध निवडलेले आहेत। जालना महापालिकेच्या मतदार यादीत 9338 दुबार मतदार आहेत, दुबार मतदारांच्या घरोघरी जाऊन बीएलओ पडताळणी करणार आहेत। 15 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे। चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी शहरातील सुंदरनगर परिसरामध्ये शेताच्या बांधावर मतदान कार्ड सापडली आहेत, मुलं शेतात खेळत असताना मतदान कार्ड सापडली आहेत। मतदान कार्ड मुदतबाह्य की बनावट, सवाल उपस्थित करण्यात आला। ठाकरेंच्या शिवसेनेच्या शहराध्यक्षांनी तहसीलदारांकडे तक्रार केली। कोल्हापुरातल्या पेडवड गाव या स्ट्रॉंग रूम बाहेर उमेदवारांनी स्वखर्चातून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे प्रशासनानं काढले, सखोल चौकशी करणार, बावनकुळेंची माहिती। काँग्रेसच्या सतेज पाटलांनी अधिवेशनात उपस्थित केला होता मुद्दा। तानाजी सावंतांचा मुलगा पुणे पालिकेसाठी भाजपामधून निवडणूक लढण्यास इच्छुक, गोपनीय पद्धतीनं गिरिराज सावंतांचा इच्छुक म्हणून अर्ज, सूत्रांची माहिती। जेएसपीएम संस्थेचा एक व्यक्ती अर्ज घेऊन भाजपा कार्यालयात आला होता। बंडू अंधेकरांच्या तुरुंगातून निवडणूक लढण्यासाठी अर्ज, विशेष मोक्का कोर्टाकडून बंडू अंधेकरचा अर्ज मान्य। आयुष कोमकर हत्या प्रकरणात बंडू अंधेकर अटकेत, नियमानुसार निवडणूक लढवण्यास कोर्टाची परवानगी। छत्रपती संभाजीनगर पालिकेसाठी भाजपासोबत युती करण्याचे शिंदेंचे आदेश, शिंदेंसोबत स्थानिक आमदार पदाधिकाऱ्यांची बैठक झाली, सूत्रांची माहिती। मुंबईत आतापर्यंत सापडले 41,057 दुबार मतदार, दुबार नावांमध्ये होणार 15 ते 20% पर्यंत घट। मतदार यादीबद्दल 10,688 तक्रारी। जालना महापालिकेच्या मतदार यादीत 9,338 दुबार मतदार, दुबार मतदारांच्या घरोघरी जाऊन बीएलओ पडताळणी करणार। 15 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार। तर सध्या स्ट्रॉंग रूमची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे आणि निकालाची प्रतीक्षा पाहायला मिळते, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। बुलढाण्यामध्ये स्ट्रॉंग रूमच्या निगराणीसाठी 8 अतिरिक्त कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत। काही उमेदवार प्रतिनिधींकडून 5 कॅमेरे बंद असल्याचा आरोप होतोय, त्यानंतर उमेदवारांना सोबत घेऊन स्ट्रॉंग रूम बाहेर अतिरिक्त 8 कॅमेरे बसवण्याची जागा जी आहे ती निश्चित करण्यात आली आहे।
पुण्याच्या खेड तालुक्यातील क्रीडा संकुलातील स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय। स्ट्रॉंग रूमच्या आतील सीसीटीव्ही पाहण्यासाठी टीव्ही लावण्यात आले। सीसीटीव्हीची निगराणी करण्यासाठी नगर परिषदेने 2 कर्मचारी ठेवले। वाशिमच्या कारंजामधील शेतकरी भवनातील स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये 20 पोलीस कर्मचारी गस्त घालतायत। दिवस रात्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे।